समस्त सद्गुरूंना माझा साष्टांग दंडवत. मी डॉक्टर वृषाली जोशी, सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र, आपल्यासमोर पुन्हा एक पद घेऊन उपस्थित झाले आहे. श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराजांचं हे पद आहे आणि त्याचं निरूपण करायचे आहे. तत्पूर्वी महाराजांविषयी आपल्याला थोडीशी माहिती देत आहे. भगवत प्राप्तीकरता महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी सजान वृक्षाखाली बसून अनुष्ठान केले होते. ते अनुष्ठान फलद्रूप झाले आणि महाराजांना सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत झाला. त्यांनी सांगितले की पैठणात जा, महिपती होशील, अशी आज्ञा झाली. त्यानुसार महाराज पैठणास आले. तेथे सद्गुरू श्री नरहरीनाथ महाराजांचा अनुग्रह झाला. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, या संत वचनाची अनुभूती त्यांना प्राप्त झाली. संत महिपतीनाथ महाराजांनी त्याचे वर्णन केले आहे. पूर्वी सुकृत होते गाठी, सांप्रत नरहरी कृपा मोठी, झाली शिवदिनाची भेटी, केले महिपती आज मजला. श्री ज्ञानेश्वराच्या दृष्टांतानुसार पूर्वाश्रमीचे सखाराम केरसुणे हे नाव त्यांचे मागे पडले आणि सद्गुरूने कृपेने ते महिपती हे नावाने प्रसिद्ध पावले. महिपतीनाथ महाराजांची जास्त तर पदे समाधीपर्यंत पोचण्याविषयकच आहे. मुळात समाधी म्हणजे काय हे अजून सर्वांना माहीत नसावे. थोडीशी प्रस्तावना देत आहे. मागच्या दोन्ही भागांमध्ये योगाविषयी आणि कुंडलिनी जागरणविषयी थोडंफार बोलण्यात आलेलं आहे. त्याच्याच पुढे पुन्हा सुरुवात करत आहे. महर्षी पतंजलीच्या प्रमाणे मनाच्या अंतःप्रेरणेवर ताबा ठेवण्याचे नाव त्याला योग म्हणतात. त्याच्या स्थितीसाठी आणि सिद्धीसाठी काही उपाय आवश्यक असतात. यांना अंग म्हणतात आणि त्यांची संख्या 8 आहे, म्हणून तर अष्टांग योग असं म्हटले जाते. अष्टांग योगच्या अंतर्गत पहिली 5 अंगे असतात ती यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार बहिरंग म्हणून ओळखली जातात. पहिली 5 अंगे बहिरंग मानली जातात आणि उरलेली 3 अंगे धारणा, ध्यान, समाधी अंतरंग म्हणून ओळखली जातात. जेव्हा बाह्य साधना योग्य प्रकारे केली जाते तेव्हा साधकाला आंतरिक साधनेचा अधिकार प्राप्त होतो. पहिला आहे यम. यम म्हणजे योग साधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्वे. यम 5 आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. दुसरा आहे नियम. नियमाच्याही 5 शाखा आहेत: शौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तिसरं आसन. आसने म्हणजे आपले शरीर लवचिक, तंदुरुस्त आणि कणखर राखण्यात मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती. शरीर आणि मनातल्या सामंजस्य स्थापित करणे आणि त्याचा सराव करण्याच्या या पद्धती आहेत. चौथा आहे प्राणायाम. प्राणायाम हा शब्द 2 शब्दाचा संधी आहे. प्राण आणि आयाम हा श्वासांना स्थिर हालचालीशी जोडण्याचा सराव आहे किंवा थोडक्यात श्वासावर नियंत्रण ठेवणे आहे. पाचवा आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे अनावश्यक किंवा सकारात्मक वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टीतून आपल्या संवेदना काढून घेण्याची पद्धत. मनाची प्रतिकारशक्ती बळकट करण्यात याचा उपयोग होतो. धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. धारणा म्हणजे व्यक्तीने तिचे लक्ष एका बिंदूवर अविचलितपणे एकाग्र करणे. यामुळे वर्तमानातली क्षणावर नियंत्रण मिळवणे. 7वं आहे ध्यान. ध्यान म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला मेडिटेशन म्हणतात. ध्यान आणि धारणा याची लोकांना अनेकदा गल्लत होते, पण ते तसं नाही. धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर एका वेळी अधूनमधून केंद्रित केलेले लक्ष. यामध्ये काहीतरी क्रिया घडत असते. ध्यान म्हणजे कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष मनावर केंद्रित करणे. आणि आता 8वा अंग आहे समाधी. आणि या समाधीकरताच योगी लोक प्रयत्नशील असतात. संसारी माणसंही
आपल्या संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, मोक्षप्राप्तीची साधना करतात, निदान आकांक्षा तरी करतात की मोक्ष मिळावा. मोक्ष मिळणे म्हणजे पुन्हा जन्म न होणे, पुनर्जन्म न व्हावा अशी सगळ्यांचीच कामना असते. पण समाधी हा शब्द इतका छोटा नाही आहे. समाधी ही संकल्पना पातंजल योग व वेदांत दर्शन यात प्रामुख्याने वापरली गेली आहे. पातंजली योगामध्ये समाधी ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कैवल्य प्राप्तीसाठी साधकाने करावयाचा अष्टांग योग साधनेतली शेवटली पायरी मानली गेली आहे. ही 2 प्रकारची असते, निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी. लोकव्यवहारात समाधी शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी सत्पुरुषांनी देहत्याग केला ते पवित्र ठिकाण असा आहे. तर समाधी घेणे या प्रयोगात समाधी शब्दाचा अर्थ स्वेच्छेने केलेला देहत्याग असा आहे. घेरंड संहितेनुसार देहापासून मन वेगळे करून परमात्म्याशी ऐक्य साधणे म्हणजे समाधी होय. समाधीद्वारे साधकाला निर्लिप्त अवस्था अर्थात मुक्ती प्राप्त होते. वेदांत दर्शनानुसार समाधीद्वारे जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान होते. तर पातंजल योग दर्शनानुसार समाधीद्वारे पुरुष आणि त्रिगुणात्मिका प्रकृती यामधील भेदाचे ज्ञान साधकाला प्राप्त होते. रामदास स्वामी समर्थ, सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. आध्यात्मिक प्रवासात देहाच्या 4 अवस्था असतात. हे दासबोधाप्रमाणे सांगत आहे. पहिलं आहे जागृती, जागेपण, स्वप्न, झोपेतील जागेपण, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, तुर्या समाधी अवस्था. योग निद्रेमध्ये आहे पण तो पूर्ण जागा आहे. काही जण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात, परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या. त्यामुळे तुर्या अवस्था मध्येच राहते. अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक पदार्थाचं ज्ञान असते. तुर्येच्या पलीकडेही एक ब्रह्म आहे, त्याला विमल ब्रह्म म्हणतात. शुद्ध ज्ञान समासात समर्थ साधकाचा हा क्रमविकास सांगत आहे. म्हणजे समाधी 2 प्रकारची असते, निर्विकल्प आणि सविकल्प. आणि तुर्या अवस्था ही सुद्धा मधली अवस्था असते, त्याच्या पलीकडे सुद्धा एक ब्रह्म असतं, त्याला विमल ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे 4ही अवस्थेत तुर्येपर्यंत पोचणंच कठीण आहे आणि विमल ब्रह्म पाहणं म्हणजे परब्रह्म पाहणं त्याहूनही कठीण आहे. श्रीनाथ महाराज या गुरुकृपेमुळे त्यांनी परब्रह्म पण पाहिले, समाधी अवस्थेपर्यंतही पोचले आणि आपल्या अनुभवाची त्यांनी लेखणीने सर्व पदे लिहिली. त्यातील एक पदाचे निरूपण करीत आहे. अजी सुधीन उगवला माय, पाहिले गुरुचे पाय, बोलू नका मसी बोलू नका. अजी सुधीन उगवला आहे, शुभ दिवस उगवला आहे. मी माझ्या गुरुचे पाय, माझे गुरुचे चरण पाहिले आहे. माझ्याशी कोणी बोलू नका, माझ्याशी कोणी बोलू नका. पूर्व पुण्य पदरी होते, केली दया सद्गुरुनाथे, बैसवोनी अंकावरते, लाविले मुख श्रवणाते. पूर्व पुण्य माझ्या पदरात होते म्हणून माझ्यावर सद्गुरुनाथाची दया झाली. पूर्व पुण्य पदरी होते, केली दया सद्गुरुनाथे, बैसवोनी अंकावरते, लाविले मुख श्रवणाते. मला मांडीत बसवून त्यांनी आपले मुख माझ्या कानाला लावले. बीज मंत्र सांगूनी निश्चित, मस्तकी ठेविला हात. माझ्या कानामध्ये त्यांनी बीज मंत्र फुंकला, बीज मंत्राचा ध्वनी फुंकला आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला. डोक्यावर मला हात ठेवून आशीर्वाद दिला. बीज मंत्र सांगूनी निश्चित, मस्तकी ठेविला हात. सुगम उपाय गुरुखूण आहे, डोळा पाहे मौन्यची राहे. कल्पना ग्रास कर आधी, मनस्थिर होय अनुहत नादी. नाद हरपले बिंदू मधी, लक्षते अलक्षची होय, पाहत्यात पाहणे जाय.
सुगम उपाय गुरुखुण आहे. म्हणजे सोपा उपाय हा गुरुची काय खूण आहे. डोळा पाहे मौन्यची राहे. ते डोळ्याने बघतात, मौन राहतात. कल्पना ग्रास करा आधी. कल्पना सगळ्या गिळून टाका. मन स्थिर होय अनुहत नादी. मनाला अनुहत नादावरती म्हणजे हृदयावरती स्थिर करा. नाद हरपले बिंदूमधी आणि तो अनुहत नाद जेव्हा बिंदूवर लक्ष जातं, या त्या ओमवरती लक्ष जातं, तेव्हा तो नाद हरपतो. म्हणजे नाद हरवतोच. म्हणजे नंतर नाद ऐकू येत नाही. लक्षते अलक्ष होय पाहत्यात पाहणे जाय. लक्षते अलक्ष म्हणजे अलक्ष याने जे दिसत नाही त्या अलक्षाकडे आपलं लक्ष, आपली दृष्टी लावायची आणि पाहत्यात पाहणे जाय. पाहतच राहायचं, एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. औठ ताल समयी केली सुनीळ ज्योती पाझळली. औठ ताल समयी केली सुनीळ ज्योती पाझळली. औठ ताल म्हणजे अर्ध्याचा चतुर्थांश म्हणजे एक पळाचा 8वा भाग. एवढ्या पापण्या लावतात इतक्या क्षणभरात एवढ्या औट घटकेमध्ये गडद निळ्या रंगाची ज्योती दिसली. धारणेची ताटी पसरली. जी मनामने मी धारणा केली होती. ताटी म्हणजे कुशा गवताचे ची खिडकी या दार असं असतं. जसं मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वराला म्हटलं होतं, ताटी उघड दादा ताटी उघड. तर ते धारणेची ताटी पसरली, चिन्मय ज्योती ओगरली. ती धारणेची ताटी उघडली म्हणजे धारणा आणि ध्यान. ध्यान कुठे लागले? ओंकारावरती ध्यान लागलेलं आहे. आणि ध्यानावस्थेमध्येच ती चिन्मय ज्योती ओगरली. चिन्मय ज्योती दिसायला लागली. जेविता दृष्टी मिठी पडली. जेविता दृष्टी मिठी पडली म्हणजे जीवात्म्याला च्या दृष्टीमध्ये असं मिठी पडल्यासारखं, म्हणजे सद्गुरूच्या मिठीत गेल्यासारखं, या परब्रह्माच्या मिठीत गेल्यासारखं वाटलं. मिठी माझी दृष्टी उघडली. त्या मिठीने माझी दृष्टी उघडली. काही ना बाई दिसते पाही. अरे मला काहीच दिसून नाही राहिलं आता, कारण ते इतकं औट घटकेला झालं होतं. काही ना बाई दिसते पाही. स्थिर ना राही चंचल होई. स्थिर राहत नाही आणि चंचल होऊन राहिलं आहे. हे हातास येईल कैसे. हे हाताला येईल कसं. त्याने केले बहुतची पिसे. त्याने केले बहुतची पिसे म्हणजे त्याने भ्रम उत्पन्न केलेला आहे आणि आता काहीच दिसत नाही. स्थिर राहत नाही, चंचल होऊन गेला आहे. 10 दिशा व्यापल्या असे. 10 दिशांना त्यांनी भ्रमाने व्यापलं. मज सांगा याची सोय काही विसर पडे ना माय. मला सांगा की आता ह्याची काय सोय आहे. मला काही विसर पडत नाही. म्हणजे माझ्या मनात जे उलघाल चालली होती ती पुन्हा तशीच आली. तर त्याचं उत्तर पुढे दिलं आहे. धीर धीर धरोनी अवलोकावे. पाहिले तेची पहावे. म्हणजे धीर धरावा म्हणजे धैर्य धरावे, स्थिर राहावे आणि जे आपण पाहिले आहे तेच पाहावे पुन्हा. बिंबात बिंब न्याहाळावे. प्रतिबिंब ते आपण व्हावे. जे तुम्हाला बिंब दिसून राहिलंय त्याच्यामध्ये आपले बिंब पाहावे. म्हणजे समोर आरसा आहे आणि आपलं प्रतिबिंब पडत आहे. प्रतिबिंब ते आपण व्हावे म्हणजे त्याच्यात आपण प्रतिबिंबासारखे राहावे. म्हणजे हा अद्वैत कल्पना ही की परब्रह्माशी भेट झाली आणि आपण त्याचीच मिरर इमेज आहो हे असं आपण वाटून घ्यावे. अपरूप हे ओळखून घ्यावे. युक्तीने बरे उमगावे. म्हणजे आपल्या कौशल्याने, बुद्धीने हे अपरूप म्हणजे हे सुंदर रूप ओळखून घ्यावे आणि त्याला आपण युक्तीने, आपल्या बुद्धी कौशल्याने त्याला समजून घ्यावे. हाती धरूनी प्रीती करूनी. हाताला धरून प्रेम करावे. बोट लावूनी डावी नयनी. बोट लावून डोळ्यांनी पहावे. ही उघड हातोटी खरी. म्हणजे हे ओपन खुलच हातोटी म्हणजे हस्तकौशल्य आहे. हातोटी खरी नको पडू योगाचे भरी.
तुला जर जमत नाही आहे तर तू योगाच्या भरी नको पडू. गुरुभक्ती हे दृढ करी. गुरुची भक्ती ही दृढ इच्छा ठेवून कर. गुरुच तुझा सर्व मायबाप आहे असं समजून गुरुची भक्ती कर. नरहरी गुरुचे पाय महिपती कवळुनी राहे. नरहरीनाथ गुरूंचे पाय महिपतीनाथ महाराज कवळुनी म्हणजे घट्ट धरून राहत आहे. आणि गुरुचे पाय घट्ट धरल्यावरच ते जे औट समय जे दृश्य दिसले होते, चिन्मय ज्योती पसरली होती, सुनिळी म्हणजे गडद निळ्या रंगाची ज्योती पाजळली होती, ती गुरुचे पाय धरल्यामुळेच दिसू शकेल. आणि बिंबात बिंब म्हणजे अद्वैत होण्याचा अनुभव तेव्हाच येऊ शकेल. महिपतीनाथ महाराजांना सद्गुरू नरहरीनाथ महाराजांच्या कृपेने गुरुचे चरण धरल्याने हा त्यांना अनुभव आला. तो त्यांनी ह्या पदात लिहिला आहे. सर्व सद्गुरूंची जय. धन्यवाद.